प्रणितीताई, ज्या पश्चिम बंगालचा तुम्ही उल्लेख करताय तिथे वर्षानुवर्ष महिलांवर किती अत्याचार झाले आणि किती गुन्हे घडले, मात्र ना त्या गुन्ह्यांची जबाबदारी घेतली गेली ना कारवाई झाली. लेकींचा आयांचा आक्रोश तुम्हाला ऐकूच आला नाही. महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रकरणात तात्काळ कारवाई होते. ही झिरो टॉलरन्स हीच देवाभाऊंची भूमिका आहे. पण प्रणितीताई, तुमची भूमिका मात्र सोयीने बदलते. रात्री 9 नंतर बाहेर पडू नका सांगणाऱ्या तुमच्या दिदी अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करत होता तेव्हा तुम्ही गप्प होतात. बघा ताई, नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण लक्षात घ्या, आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला संविधानिक पद्धतीने कठोर शिक्षा म्हणजे फासावर लटकवल्याशिवाय देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार शांत बसणार नाही. त्या बाळाला न्याय देण्याची आमची लढाई सुरू आहे, पण तुम्हाला ते नाही करणार. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन गृहमंत्र्यांनी काय काय केलं होतं ते जरा आठवा की. ताई, आज राज्यातील गुन्हेगार पकडले जात आहेत, लपवले जात नाहीयेत की त्यांच्यावर पांघरून सुद्धा घातलं जात नाहीये. कुठलाही हरामखोर असो त्याच्यावर कारवाई ही होतेच, जी आत्ताही झाली आहे. एक स्त्री म्हणून तरी कुठल्या विषयावर राजकारण करायचं याचं थोडंसं भान असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.